नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलो. तर आपण कसे आहात? मजेत ना? तर मजेतच असायला हवेत. तर खूप दिवसांनी मी एक व्हिडिओ आणलेला आहे, तर तो आहे निसर्गाबद्दल. तुम्हाला बाकी या व्हिडिओमध्ये काहीही दिसणार नाही आहे, फक्त आम्ही जर ट्रॅव्हलिंग करतो आहे आणि तुम्हाला आजूबाजूचा निसर्ग तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर आता आज आपण शहराच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन आलो आहोत, जिथे फक्त शांतता आहे आणि अथांग पसरलेले निसर्गाचे साम्राज्य आहे. आपल्याला वाटतं की आयुष्यात खूप ताणतणाव आहे, पण या निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर कळतं की खरं सुख आणि शांतता कुठे आहे. निसर्ग ही आपली सर्वात मोठी शिक्षिका आणि जीवनदायिनी आहे. आपण श्वास घेत असलेला प्रत्येक ऑक्सिजनचा कण, आपण पीत असलेले पाणी आणि आपले अन्न हे सर्व आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. पण आपण हे विसरून गेलो आहोत. आपल्या आधुनिक जगात आपण निसर्गापासून खूप दूर आलो आहोत. जेव्हा आपण एखाद्या हिरव्यागार ठिकाणी येतो, तेव्हा आपल्या मनातील सर्व चिंता आणि ताण नाहीसा होतो. हेच निसर्गाचे औषधी सामर्थ्य आहे. निसर्ग ही आपली सर्वात मोठी शिक्षिका आणि जीवनदायिनी आहे. आपण श्वास घेत असलेला प्रत्येक ऑक्सिजनचा कण, आपण पीत असलेले पाणी आणि आपले अन्न हे सर्व आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. पण आपण हे विसरून गेलो आहोत. आपल्या आधुनिक जगात आपण निसर्गापासून खूप दूर झालो आहोत. जेव्हा आपण एखाद्या हिरव्यागार ठिकाणी येतो, तेव्हा आपल्या मनातील सर्व चिंता आणि ताण नाहीसा होतो. हेच निसर्गाचे औषधी सामर्थ्य आहे. या सौंदर्याकडे पहा. ही हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि ही वाहणारी थंडगार हवा. निसर्गामध्ये कोणताही भेदभाव नाही. ती सर्वांना सारखंच देते. निसर्ग आपल्याला प्रेरणा देतो. झाडे आपल्याला शिकवतात की कठीण परिस्थितीतही ताठ उभे कसे राहावे. नद्या शिकवतात की सतत पुढे कसे वाहत राहावे, कधीही थांबू नये. येथे प्रत्येक क्षणात एक नवीन ऊर्जा आहे, एक नवीन आशा आहे. चला आपण परत एकदा निसर्गाशी जोडून घेऊया. आठवड्यातून एकदा तरी घराबाहेर पडा, बागेत जा किंवा जवळच्या एखाद्या टेकडीवर फेरफटका मारा. निसर्गाचा आदर करा आणि प्लास्टिकचा वापर टाळा. झाडे लावा आणि आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवा, कारण निसर्ग आहे तरच आपले जीवन आहे. तर ही जी लोकेशन आहे, तर हा रस्ता आहे नारायणपूरला जाणारा. नारायणपूर आणि प्रतिबालाजीकडे जाणारा हा रस्ता आहे. तर जे पुण्यात राहतात तर त्या लोकांना तर नक्की माहिती असेल, किंवा जे बाहेर राहतात तर त्यांना कदाचित माहिती नसेल. तर म्हणून मी तुम्हाला ही लोकेशनचं नाव सांगते आहे. तर खूप सुंदर एरिया आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. जर तुम्ही कधी भेट देणार असाल तर नक्की इथे या साईडला भेट द्या. थोडे थांबून तुम्ही फोटो देखील क्लिक करू शकताय. रोजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात थोडा ब्रेक नक्की घ्यावा आणि अशा निसर्गरम्य वातावरणात नक्की फिरावे, जेणेकरून आपल्या मनाला आणि शरीराला एक ऊर्जा मिळेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या. धन्यवाद.